ज्या मूर्ती बनतात किंवा या त्यानंतर नदीमध्ये विसर्जित होतात, ज्या प्लास्टिकचे कंटेंट असतं. तर माझा मित्र पण आहे हिमांशू लेले, तर प्लास्टिकची चळवळ त्यानं मिरजमध्ये उभा केली आहे. तर माधवनगर जो सेंटर आहे, तर मी तिकडच्या साईडला थोडंसं लोकप्रबोधन करतोय. तिकडे चालू आहे की प्लास्टिकपासून म्हणजे 3 आर्ट्स महत्वाचे आहेत: रिड्यूस, रिसायकल आणि रियूज. माझे बॉस सांगायचे, तू जर ह्या इंडस्ट्रीमध्ये टिकलास तर तू कुठल्याही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जा, प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये जा, कुठेही गेलास तर तू सक्सेसफुल होशील. माझ्या फर्स्ट जॉबमध्ये 5 लाख रुपीजचा प्रीमियम घेणारा मी म्हणजे त्यांच्या टीममध्ये एक मेंबर होतो. ऍक्सिडेंट झाला होता माझा खूप मोठा, जवळपास 2018 मध्ये मोठा ऍक्सिडेंट. म्हणजे पुण्यावरून मी येत होतो आणि जस्ट आष्ट्यापर्यंत आलो होतो आणि मी मित्राला फोन केला की बाबा घरी जाऊन सरप्राईज द्यायचा आहे. निसर्गाचा नियम आहे, काही निसर्ग तुम्हाला संदेश देत असतो की थोडंसं थांबा. तर थांबल्यानंतर असं होत नाही की तुम्ही फेल झाला, तर तुम्ही परत आणि नव्या उमेदीनं परत पुढे जाऊ शकता. नवीन काही तुमचे मार्ग असतील ते तुम्हाला दिसत असतात. तर थांबल्यानंतर काही रस्ता संपत नसतो किंवा दिशा संपत नसतात. कधी विचार केला नव्हता की हारीच चांगली या लेवलला येऊन थांबेल, कारण की गेले 8 वर्ष झाले आम्ही कंटिन्युअस काम करतोय. मी मदत मागण्यासाठी गेलो होतो, खरं त्यांच्याकडे फंड्स नाही आहे किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत की ते नाही करू शकत आहेत. त्यांच्याकडे झाडांसाठी जी झाडं आहेत ती अवेलेबल नाही आहेत, असं मला म्हणजे समजलं त्यांच्यानं. हाय, हॅलो, नमस्ते. वेलकम टू टॉक शो विथ प्रीती. आणि आज आपल्यासोबत असणार एक अशी व्यक्ती ज्यांनी मार्केटिंगमधून MBA केलं, ED टेक, बँकिंग, इन्शुरन्स सारख्या वेगवेगळ्या सेक्टरमधून 7.5 वर्षाचा प्रोफेशनल एक्सपिरियन्स घेतला. MIT ज्युनियर कॉलेज, आकाश एज्युकेशन, RBL बँक आणि ICICI प्रुडेन्शियल यासारख्या रेप्युटेड ऑर्गनायझेशनमध्ये काम करत असताना त्यांनी सेल्स, मार्केटिंग, बिझनेस डेव्हलपमेंट आणि लिडरशिपचा सुद्धा अनुभव घेतला. पण त्यांच्या प्रवासाची खासियत इथेच संपत नाही. कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये स्वतःची ओळख निर्माण करत असतानाच आपल्या मातीशी आणि आपल्या पर्यावरणाशी नातं जोडत त्यांनी सुरू केली हरित सांगली. सो लेट्स वेलकम अ मार्केटिंग प्रोफेशनल, अ मेंटॉर, अ गेस्ट लेक्चरर आणि हरित क्रांतीसाठी काम करणारे मिस्टर सौरभ पाटील सर. वेलकम टू द शो सर. कसे आहात? मस्त. तर आपल्या ऑडियन्सला तुमच्या कामाबद्दल आणि स्वतःबद्दल थोडंसं सांगा. माझं नाव सौरभ उदय पाटील. मी राहणारा माधवनगर सांगलीचाच आहे प्रॉपर. माझं ग्रॅज्युएशन भारतीय विद्यापीठमधून झालं आणि पोस्ट ग्रॅज्युएशन मी सिंहगड कॉलेजमधून केलं, मेन कॅम्पस वडगाव. त्यानंतरनं कॉलेज प्लेसमेंट थ्रूच माझं सिलेक्शन ICICI प्रुडेन्शियलला झालं होतं. फर्स्ट जॉब माझा ICICI प्रुडेन्शियलमध्ये होता. त्यानंतरनं 2 वर्ष मी ICICI प्रुडेन्शियलमध्ये ॲज अ रिलेशनशिप मॅनेजर वर्क केलं. त्यानंतर एक मोठा ॲक्सिडेंट झाला. त्यानंतर मी मूव बॅक केलं, परत सांगलीमध्ये आलो. सांगलीमध्ये नंतर मग RBL बँकसोबत मी होतो ॲज अ की रिलेशनशिप मॅनेजर. त्यानंतरनं कोविडमध्ये मी परत शिफ्ट झालो एडटेकमध्ये. मी आता एडटेकमध्येच काम करतो. आकाश बायजूसमध्ये मी एंटर केलं. त्यानंतर 2.5 वर्ष जवळपास मी आकाश बायजूसची सांगलीची ब्रांच बघितली. तिथे जवळपास 600+ ॲडमिशन्स आम्ही ब्रांच उभा केली पूर्णपणे. त्यानंतरनं परत मी MITमध्ये गेलो. MIT नंतरनं PW, असे व्हॅरियस ब्रँड. नंतर आता मी प्रारंभ अकॅडमीमध्ये आहे ॲज अ मार्केटिंग एक्सपर्ट म्हणून मी तिथे काम करतो. हे सोडून मी ॲज अ सोशल वर्क पण काम करतो. तुम्हाला जसं माहिती असेल हरित सांगलीचं मी काम बघतो. दररोज ट्री प्लांटेशन ॲटलिस्ट 10 ट्रीज प्लांट करतो. आता जवळपास 2500 ट्रीज आत्तापर्यंत प्लांट्स केलेत. नुसते प्लांट्स नाही केले तर दररोज बघणं आणि ती वाढवणं. गेले 8 वर्षांपासून मी हे काम करतो आहे. आता माझं शेड्यूल असं असतं की सकाळी उठल्यानंतरनं 6 ते 8:30पर्यंत हे सोशल वर्क जे आहे ते काम करतो. त्यानंतरनं 9 ते 7 वाजेपर्यंत माझं जे काही ऑफिशियल ड्युटी आहे ते करतो. आणि त्यानंतरनं मग रात्रीचा जो वेळ असतो तर एक यूथ चेंज म्हणून आम्ही आता एक नवीन संकल्पना घेतलेली आहे हातात. माझा जो क्लब आहे, फ्रेंड सर्कल आहे, त्यामध्ये तर सगळेजण मिळून आम्ही आता जे आपल्या इथं नशामुक्ती किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत तर त्या कशा स्कूल्समध्ये जाऊन लोकप्रबोधन करून त्यांना कसं ॲक्टिव्हिटीमध्ये बिझी करता येईल यासाठी आता आम्ही काम करतो. ग्रेट.
आता जसं मी काम करतो तसे बरेच सारे ग्रुप लीडर्स आहेत, तर त्यांना सगळ्यांना एकत्रित येऊन काम करण्याची गरज आहे. तर सांगलीमध्ये जवळपास ज्या काही वृक्ष लागवडीसाठी संस्था काम करतात, तर जवळपास 32 अशा संस्था आहेत ज्या या काम करतात. तर त्यांना सगळ्यांना मी एका व्हॉट्सअप प्लॅटफॉर्मवर एकत्र आणलं आहे. तर प्रत्येक संडेला आम्ही डिस्कशन करतो. आम्हाला प्रत्यक्ष भेटणं प्रत्येकालाच पॉसिबल नसतं. तर भेटून त्याच्यावर काही मार्ग काढता येईल का, अशा गोष्टी आता चालू आहेत. आता येणाऱ्या गणेश उत्सवाचं जर उदाहरण घेतलं तर प्रचंड प्रमाणात प्लास्टरचं प्रमाण बघताय तुम्ही. ज्या मूर्ती बनतात किंवा या त्यानंतर नदीमध्ये विसर्जित होतात, ज्या प्लास्टिकचे कंटेंट असतं. तर माझा मित्र पण आहे हिमांशू लेले, तर प्लास्टिकची चळवळ त्यानं मिरजमध्ये उभा केली आहे. तर माधवनगरचं जे सेंटर आहे, तर मी तिकडच्या साईडला थोडंसं लोकप्रबोधन करतो आहे. तिकडे चालू आहे की प्लास्टिकपासून म्हणजे 3 Rs महत्त्वाचे आहेत: रिड्यूस, रिसायकल आणि रियूज. तर ह्या 3 Rsवर आम्ही काम करतो आहे आता. बरेच सारे उपक्रम आहेत. मला असं वाटतं की आत्ता जेवढी तरुणाईच्याकडे जेवढी आता यूथ पॉवर आहे आपल्याला, तर त्याला एक योग्य दिशा आणि योग्य लीडर मिळाला तर ह्या गोष्टी चांगल्या प्रकारे मूव्ह आउट होतील. नक्कीच. सर, तुम्ही मार्केटिंगमधून MBA केलं. येस. मग तो निर्णय आज तुम्हाला कितपत योग्य वाटतो? ॲक्च्युली मला करायचं होतं नंतर BCA नंतर MCA किंवा मला त्यामध्ये पण इंटरेस्ट होता. खरं मला लोकांच्यामध्ये जाऊन लोकांसोबत बोलणं किंवा कम्युनिकेशन करणं हे खूप आवडतं. एक मोठी गोष्ट नाही सांगते, मी BNIमध्ये पण इन्व्हायटेड होतो, तर तिथं पण मी एक गोष्ट सांगितली आहे. तर तुम्ही जे काही रिलेशन बिल्ड करता ते तुम्हाला लाँग टर्ममध्ये खूप इम्पॉर्टंट राहतात. जसं की तुम्हाला एक गोष्ट सांगतो की सकाळी जी महानगरपालिका असेल किंवा ग्रामपंचायतीमध्ये जी झाडू मारते, रस्त्यावर स्वच्छता करते, तिथून ते एखाद्या कंपनीचे CEO इथंपर्यंत माझी ओळख आहे आणि ते मला माझ्या नावानिशी ओळखतात. मला एवढंच कमवायचं होतं की लाईफमध्ये आपण जर आलो आहे तर कुणाच्या तरी उपयोगात करायचं. मार्केटिंग हे असं एक करिअर आहे की ते तुम्हाला म्हणजे मी माझ्या करिअरचं जर सांगायचं झालं तर इन्शुरन्स फील्डपासून मी सुरुवात केली होती. तर माझे बॉस सांगायचे, तू जर ह्या इंडस्ट्रीमध्ये टिकलास तर तू कुठल्याही सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये जा, प्रोडक्ट इंडस्ट्रीमध्ये जा, कुठेही गेलास तर तू सक्सेसफुल होशील. तर मी त्या इंडस्ट्रीमध्ये म्हणजे जवळपास 2.5 वर्ष मी काम केलं आणि ते सक्सेसफुली मी रन केलं. तर आता मला त्या कुठलाच प्रोडक्ट असेल किंवा काय असेल तर तो सेल करणं असं काही मोठी गोष्ट नाही वाटत आहे. तर तुम्ही सोल्युशन द्या लोकांना की एखाद्या प्रोडक्ट्स कसा चांगला आहे, काय आहे, तर ऑटोमॅटिकली सेल्स तुमचा इन्क्रीज होतो. तर आता पण मी सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहे. माझे जे काही ICICIचे कस्टमर असतील, RBLचे असतील, MITचे असतील, आकाशचे असतील, अजूनही ते मला फोन करतात. मला म्हणतात की सर हे असं आहे, तर याच्यावर काही सोल्युशन असेल तर सांगा. तर जस्ट काइंड ऑफ सोल्युशन मी त्यांना प्रोव्हाइड करतो. दॅट्स इट. फर्स्ट जॉब ज्यावेळी मिळवला त्यावेळी तुमच्यासमोर सगळ्यात मोठं चॅलेंज काय होतं? फर्स्ट थिंग तर मी पुण्यामध्ये म्हणजे माझं एज्युकेशन जरी पुण्यामध्ये झालं असेल तर पुण्यामधले जो काही क्राऊड आहे तो फारच लिटरेटेड म्हणता येईल किंवा त्यांच्याकडे वेळ कमी असतो. तर टाईम पंक्च्युअलिटी मला कळालं की दिलेल्या टाईममध्ये पोहोचणं, जर आपण त्या टाईममध्ये नाही पोहोचलो तर पुढचा माणूस तो थांबत नाही. डायरेक्टली तिथे आमच्याकडे LMS सिस्टीम असायची, लीड मॅनेजमेंट सिस्टीम. तर त्या वेळेत पोहोचणं, त्याला अटेंड करणं आणि तुम्हाला त्या प्रोडक्टबद्दल नॉलेज पण तेवढ्या गोष्टीचं असणं महत्त्वाचं आहे. तर प्रोडक्ट्सचं नॉलेज फर्स्ट जॉब हे खूप चॅलेंजिंग टास्क होते. तर खूप जर्नी माझी खूप चांगली झाली की चांगले लोक मिळत गेले, चांगले मॅनेजर मिळत गेले मला. तर त्यांनी पण सपोर्ट केला. नंतर माझ्या फर्स्ट जॉबमध्ये 5 लाख रुपीजचा प्रीमियम घेणारा मी म्हणजे त्यांच्या टीममध्ये एक मेंबर होतो. तर वर्षाला 5 लाख रुपये भरणारा असा प्रोडक्ट मी फर्स्ट टाईम पिच केला होता आणि तो सक्सेसफुली म्हणजे त्यांना पण तो आवडला होता आणि त्यांनी कस्टमरनी पण तो घेतला होता. तर मला अवॉर्ड रेकॉग्निशन पण मिळालं होतं. खरं नंतर पुढे असं वाटत राहिलं की इन्शुरन्स ठीक आहे, आता मग बँकिंगमध्ये जाऊ. मग बँकिंग झालं, आता वाटलं की थोडा एटेकमध्ये जाऊ. तर जसजशा संधी मिळत गेल्या तसं ते मी घेत गेलो. 7.5 वर्षाचा जो तुमचा जर्नी आहे त्यामध्ये असा कोणता मोमेंट होता की त्या मोमेंट नंतर तुमची लाईफ चेंज झाली? ॲक्सिडेंट झाला होता माझा खूप मोठा. जवळपास 2018मध्ये मोठा ॲक्सिडेंट. म्हणजे पुण्यावरून मी येत होतो आणि जस्ट आष्ट्यापर्यंत आलो होतो आणि मी मित्राला फोन केला की बाबा घरी जाऊन सरप्राईज द्यायचं आहे आणि
त्यावेळी असा इन्सिडेंट झाला की रस्त्यात येताना आष्टाचं कसबेडगरचा जो रोड आहे त्या तिथेच तो डिवायडर एकदम तुटलेला होता, रोड खड्ड्यानं होता, त्यामुळे साईडनं चालवत होतो गाडी आणि जोरात धडकल्यामुळे माझे दोन्ही हात इथं डिसेबल झाले होते बापरे. मनगटापासून. तर त्यानंतरनं मी आयुष्यात कधीच मी म्हणजे अंगाला सुई टोचून घेतली नव्हती आणि त्या दिवशी दिवाळीचा पहिला दिवस होता. डायरेक्टली मी ICUच्या बेडवर होतो. मग तो एक भयंकर क्षण होता आणि त्यातनं उठलो मी, म्हणजे त्यातून रिकवर झालो. खरं सेल्फ कॉन्फिडन्स खूप हाय लेवल होता माझा. मग त्यानंतर ठरवलं की काही असू दे लाईफमध्ये की फेस करायचं जे काही होईल ते. मग त्यावेळी वाटत होतं की आता काय होणार, हात व्यवस्थित होतील नाही होतील. तर त्यातून सगळं व्यवस्थित झालं. मग आता लाईफमध्ये डर नाम की कुछ चीज नाही आहे, म्हणजे भीती नावाची अशी काही गोष्ट नाही आहे. नाही झालं ना, हे नाही झालं दुसरं करू, हे नाही झालं दुसरं करू, एवढा कॉन्फिडन्स आता बिल्डअप झाला. त्यामुळे असं टर्निंग पॉईंट तोच होता असं मला म्हणता येईल. लोकांना सेल्स आणि मार्केटिंग सेमच वाटतं, पण त्यात नेमका काय फरक आहे? मार्केटिंग इज काइंड ऑफ लाईक की तुम्ही लोकांना सांगता की हा प्रोडक्टचे फीचर्स काय आहे आणि ते त्यांना पटवून देत आहे. सेल्स म्हणजे तुम्ही जबरदस्तीनं त्यांना तो प्रोडक्ट घेण्यासाठी मजबूर करताय. तर मार्केटिंग अँड सेल्स थोडंसं वेगळं आहे. खरं त्यामध्ये तुम्ही पुढच्या माणसाला कशा पद्धतीनं पिच करता, त्याला काय हवं आहे ते जर तुम्ही जाणून घेतला तर तो एक्झॅक्टली सेल्स होतो. आजच्या मार्केटिंग याच्यामध्ये पिरियडमध्ये सक्सेसफुल व्हायचं असेल तर कोणते स्किल्स इम्पॉर्टंट आहेत? एकतर तुमचं सगळ्यात फर्स्ट थिंग आहे तुमचं कम्युनिकेशन स्ट्रॉंग पाहिजे. त्यानंतर तुमचं रिलेशन स्ट्रॉंग पाहिजे. जर तुमचं रिलेशन्स जर स्ट्रॉंग्स असतील तर ऑटोमॅटिकली प्रोडक्ट्स विकला जातो. त्यामुळं ह्या 2 गोष्टीवर जास्त फोकस करणं गरजेचं आहे. आणि जो तुम्ही प्रोडक्ट विकणार आहे किंवा जी सर्व्हिस देणार आहे ती तुम्हाला पहिला ॲक्सेप्टेड पाहिजे की मी जी देतोय सर्व्हिस किंवा जो काही प्रोडक्ट देतोय तो वन ऑफ द बेस्ट प्रोडक्ट आहे. तुम्हाला पटल्याशिवाय तुम्ही दुसऱ्याला विकू नाही शकत. तर पहिला तुम्हाला तो प्रोडक्ट समजून घेणं आणि पटणं खूप गरजेचं आहे. तुमच्या लाईफमधला असा कोण म्हणजे पहिल्यांदा ज्यावेळी तुम्ही मार्केटिंगमध्ये उतरला ते एक अशी काही मेमरी आहे का की तुम्ही आम्हाला सांगू इच्छित आहे? माझे सर होते, म्हणजे मी जेव्हा ICSEमध्ये होतो त्यावेळी रणजय बासू सर, तर ते सांगायचे आणि कपिल मकीजा सर. तर त्यांचा एक्सपिरियन्स म्हणजे ज्यावेळी मी नवीन होतो तर त्यांनी मला म्हणजे कशा पद्धतीनं तुम्हाला इन्शुरन्स कसा विकायचा आहे, कारण की इन्शुरन्स विकणे इज वन ऑफ द म्हणजे डिफिकल्ट टास्क. तर त्यांनी मला सांगितलं की कशा पद्धतीने तुम्हाला सांगायचं आहे, त्या कस्टमरचं प्रोफायलिंग कसं घ्यायचं आहे, त्याची ॲन्युअल सॅलरी किती आहे, त्याचा महिन्याला किती खर्च होतो आहे, महिन्याला किती राहतात. तर पुण्यामध्ये एक गोष्ट सांगेन की पुण्यामध्ये भरपूर पैसा आहे, खरं तसे एक्सपेन्सेस पण आहेत. तर त्यातून तुम्हाला त्याची सॅलरीजमधनं किती अमाऊंट सेव्ह करायची आणि त्यानंतरनं प्रोडक्ट कशा पद्धतीनं पिच करायचं. तर ह्या दोघा सरांनी मला, कपिल सरांनी आणि रणजय सरांनी खूप हेल्प केली. त्यानंतर मी ॲज इट इज थोडंसं कॉपी करत त्यांच्याकडून शिकलो आणि त्यामध्ये माझे काही पॉईंट्स टाकत गेलो. तर त्यानंतर ती जर्नी सक्सेसफुल झाली. ATL आणि BTL मार्केटिंग म्हणजे नेमकं काय? तुम्ही जरा डिस्क्राईब करून सांगू शकाल का? ATL मीन्स अबाव द लाईन मार्केटिंग असतं. ह्याच्यामध्ये काय आहे की जे काही मार्केटिंगच्या टास्कमध्ये येतं की जसं की होर्डिंग्स असतील मोठमोठे, त्याच्यामध्ये बंबार्डिंग केलं जातं की आता तुम्ही मॅकडोनल्ड्स बघताय किंवा KFC बघताय किंवा अजून कुठले ब्रँड बघताय. तर ते शोकेस केलं जातं की मग कस्टमर्सला कायम डोक्यामध्ये येतं की बाबा जाताना हे बोर्ड दिसतोय, DMart असेल किंवा बाकीच्या गोष्टी. तर ते बंबार्डिंग केलं जातं लोकांना की ब्रँडिंग केलं जातं आणि त्याचं बजेट पण थोडंसं हाय असतं. BTL मीन्स बिलो द लाईन मार्केटिंग, ज्याच्यामध्ये लिफलेट डिस्ट्रीब्युशन आलं, तुमचं सोशल मीडिया मार्केटिंग आलं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत त्या बिलो द लाईन मार्केटिंगमध्ये येतं. ह्याचं बजेट थोडंसं कमी असतं, खरं ते आपण मार्केटिंगमध्ये तुम्हाला इफेक्टिव्ह राहतं की कस्टमरपर्यंत रीच आउट पोचणं. जसे की एखादी तुम्ही यूट्यूबला ॲड रन करताय तर त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्याचं कस्टमरचं प्रोफायलिंग वगैरे ते तुम्हाला डायरेक्टली मिळतं. तर तुम्ही त्याला कोल्ड कॉलिंग वगैरे करून त्यांना कन्वर्ट करू शकता. हे BTLमध्ये येतं. तर दोन्हीकडनं पण लीड्स जनरेट होतात. काहींना ऑर्गॅनिक लीड्स भेटतात, काही इनऑर्गॅनिक लीड्स भेटतात. तर अपार्ट फ्रॉम लाईक तुमचं जे काही मार्केटिंग बजेट असेल त्यानुसार मोठमोठे ब्रँड ATL आणि BTL ॲक्टिव्हिटीज जर म्हणजे महिन्याचं बजेट असतं, क्वार्टरली बजेट असतं आणि इयरचं बजेट असतं. सर, लीड जनरेशनमध्ये लोक सर्वात मोठी चूक काय करतात असं तुम्हाला वाटतं? लीड जनरेशन
प्रत्येक प्रोडक्ट आणि सर्व्हिसला डिफर येतो. तर नॉर्मली मी सांगेन की तुम्हाला 3 लीड्सचे प्रकार असतात. एक असतं हॉट, एक असतं वॉर्म आणि एक असतं कोल्ड. तर फर्स्ट जेव्हा तुम्ही कॉल म्हणजे जेव्हा करता एखाद्या कस्टमरला, तर ती लीडला तुम्ही पहिला मॅच्युअर होण्यासाठी त्याला वेळ द्यायला पाहिजे. डायरेक्टली त्याच्या जर तुम्ही मागे लागला तर ती डायरेक्टली हॉट जी लीड असते ती डायरेक्टली कोल्डमध्ये कन्वर्ट होते आणि ती डिस्ट्रॉय होते. तर त्याच्यासोबत रिलेशन बिल्डअप करणं ही सगळ्यात फर्स्ट टास्क आहे. आणि ती लीड वॉर्म ठेवणं आणि त्यानंतरनं ती हॉटमध्ये कन्वर्ट करणं, ह्या 3 गोष्टी महत्त्वाच्या राहतात त्यामध्ये. कोणताही प्रोडक्ट असेल, जर तुम्ही त्याचे CRM जर मॅनेज केला, कस्टमर रिलेशनशिप मॅनेजमेंट, तर तो कुठलाही प्रोडक्ट असेल तर तो सक्सेसफुल जर्नीमध्ये जातो. त्यामुळं लीड्समध्ये काम करणारे जे सेल्स टीम असेल, तर त्यांना मी सजेस्ट करेन की तुम्ही तुमची Google शीट असेल, आता खूप ॲडव्हान्स झालं आहे, तुम्ही सॉफ्टवेअर मेंटेन करू शकता, जसं की Salesforce आहे. तर त्याच्यावर डेलीचे किती कॉल्स होतात, त्याला काय बायफर्गेशन करता, हे खूप इम्पॉर्टंट आहे. लीड जनरेशनमध्ये पण 2 प्रकार आहेत ना, इनबाउंड आणि आउटबाउंड. आउटबाउंड. हां, त्याच्याबद्दल थोडंसं सांगा. इनबाउंड ज्या लीड्स असतात, ज्याच्यामध्ये तुमचे काही ऑलरेडी जे काही कस्टमर्स असतात, त्यांना तुम्ही टार्गेटेड करता. म्हणजे जे की ऑलरेडी त्या सर्व्हिसेसमध्ये आहेत, तर त्यांना तुम्ही कन्व्हर्जन करता. जसं की आता फॉर एक्झाम्पल सांगायचं, एखाद्या कस्टमरनं तुमच्याकडे ऑलरेडी एक प्रोडक्ट घेतला आहे, तर त्यालाच जेव्हा नवीन प्रोडक्ट जेव्हा लॉन्च होतो, तेव्हा तुम्ही त्यालाच तो पिच करता आणि त्याला परत त्या प्रोडक्ट्समध्ये घेऊन येता. आउटबाउंड म्हणजे काय, जे काही फ्रेश कॉल्स असतात, जसं की एखाद्या कस्टमरबरोबर रिलेशन्स नाही आहे, तर मार्केटमधनं त्या जुन्या कस्टमरपासून तो एक रिलेशन मिळाला आहे, तर त्याच्यापासून तुम्हाला सेल्स जनरेट करायचा आहे, तर हा आउटबाउंड कॉल झाला. तर इनबाउंडला कन्व्हर्जन करणं थोडंसं सोपं असतं. जर तुमचं रिलेशन स्ट्रॉंग असेल, तर एखादा नवीन प्रोडक्ट जरी तुम्ही घेऊन गेला, तर तो एक्सेप्टेड असतो तिथं. आउटबाउंडला थोडासा वेळ लागतो, कारण की तुमचं रिलेशन नसतं, तर तिथे रीच आउट करणं थोडंसं टफ काम होतं. कस्टमरचा विश्वास जिंकण्यासाठी सगळ्यात इफेक्टिव्ह टेक्निक काय असते? सर्व्हिस. तुम्ही एखाद्या कस्टमरला कशाप्रकारे सर्व्हिस देता, त्याच्यावरच तुमचा काही सेल्स असेल तो डिपेंडंट असतो. जर तुम्ही प्रॉपर सर्व्हिस देता त्याला त्याच्या टाईमला, तर तुमचं प्रोडक्ट नक्कीच म्हणजे तो रेफर करेल तुम्हाला, तो बिझनेस देईल तुम्हाला, त्याच्या कॉन्टॅक्ट्समध्ये जेवढे आहेत तो तिथे शेअर करेल. तर सर्व्हिस हा सगळ्यात इम्पॉर्टंट टास्क आहे कस्टमर सॅटिस्फॅक्शनमध्ये. जर एखाद्या कस्टमरला तुम्ही पूर्ण सॅटिस्फाईड केला, तर तो तुम्हाला नक्कीच रेफरन्स देत जाईल आणि बिझनेस ऑटोमॅटिकली रन होईल. सर, ईडीटेक, इन्शुरन्स आणि बँकिंग या तिन्ही सेक्टर्समध्ये काम करताना तुम्हाला सगळ्यात जास्त कुठे शिकायला भेटलं? ती म्हणजे वेगवेगळ्या इंडस्ट्रीचे वेगवेगळे एक्सपिरियन्स आहेत. तसं सगळ्याच इंडस्ट्रीमधनं खूप काही शिकायला मिळालं. आता बँकिंग आणि इन्शुरन्स इंडस्ट्रीमधनं हे शिकायला मिळालं की प्रोडक्ट जरी डिफिकल्ट असला तरी तो विकला जाऊ शकतो, जर प्रॉपर ॲप्रोच असेल तर. एज्युकेशनमध्ये मला ह्या गोष्टी शिकायला मिळाल्या की म्हणजे मी जेव्हा माझ्या 10thमध्ये होतो त्यावेळी एवढ्या अपॉर्च्युनिटीज नव्हत्या आणि एज्युकेशन सेक्टर दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. अजूनही काही खेडेगावं आहेत जिथंपर्यंत ज्या मुलांना नीट माहिती नाही आहे, ज्या मुलांना JEE माहिती नाही आहे, ज्या मुलांना CET माहिती नाही आहे, तर मला असं वाटतं की तिथंपर्यंत रीच आउट होणं खूप गरजेचं आहे. तर तो एक खूप मोठा गॅप आहे आता एज्युकेशन इंडस्ट्रीमध्ये. जरी आता ऑनलाईन झालं असलं एज्युकेशन किंवा खूप सारे ब्रँड्स आले असले, तरी पण खेडेगावांमध्ये त्या मुलांना त्यांच्यामध्ये खूप सारं टॅलेंट आहे, खूप सारे ते अपॉर्च्युनिटीज फाइंड आउट करत आहेत. खरं जर काही शहरामध्ये ज्या काही गोष्टी आहेत त्या तिथंपर्यंत पोहोचत नाही आहे. तो एक खूप मोठा गॅप आहे. तर मला पुढे जाऊन एज्युकेशनमध्येच खूप काही करायचं आहे, पुढे प्लॅन्स आहेत माझे. तर मला गावातल्या मुलांना तिकडच्या साईडला जेवढं एज्युकेशन चांगलं करता येईल त्यासाठी प्रयत्न करायचा आहे. MIT किंवा आकाशसोबत ज्यावेळी तुम्ही काम करत होता त्यावेळी तुम्हाला सगळ्यात मोठं लेसन काय मिळालं? आकाश आणि MIT हे खूप मोठे ब्रँड्स आहेत. जसं की आकाशचं जर तुम्ही बघाल तर खूप साऱ्या ब्रांचेस आहेत आणि MITच्या पण खूप साऱ्या ब्रांचेस आहेत. तर टोटल मी आकाशच्या सांगायचं झालं तर सांगलीमध्ये खूप नवीन होता ब्रँड. त्यावेळी माहिती पण नव्हता. खरं एक ब्रँड व्हॅल्यू असल्यामुळं तर इकडच्या साईडला तो स्टार्टिंगला खूप बूम करून गेला. त्यानंतरनं लोकांच्यापर्यंत रीच आउट करणं इझी होतं आम्हाला की एक ब्रँड होता. त्यानंतरनं ब्रँड असल्यामुळं अवेअरनेस असेल किंवा बाकीच्या मार्केटिंग थोडंसं करणं सोपं गेलं. MITचं कसं आहे की MITच्या ज्या काही 9 ब्रांचेस आहेत त्या ऑलरेडी एस्टॅब्लिश्ड आहेत.
तसं बघायला गेलं तर MIT युनिव्हर्सिटी म्हणा किंवा बाकीच्या गोष्टी वेल नोन आहेत. तर शिकण्यासारखं असं होतं की त्यांच्याकडे खूप काही करण्यासारखं आहे. त्यांनी अजूनही गाव लेवलला किंवा अजून खेडेगाव जिथं आहेत तिथं अजून काही डेव्हलपमेंट करू शकतात. कारण की जिथं शहरामध्ये तर ऑलरेडी क्राऊड आहे, गावामध्ये त्यांनी जेवढे जातील तेवढ्या गोष्टी अजून चांगल्या इम्प्लिमेंट होऊ शकतील. तर गावामध्ये जाणं खूप इम्पॉर्टंट आहे. आता वेगवेगळे ब्रँड्स आता सांगलीमध्ये जवळपास सांगायचं म्हटलं तर 35 अकॅडमीज आहेत. प्रत्येक अकॅडमीमध्ये मिनिमम 300 स्टुडंट्स आहेत. तर हे जे स्टुडंट्स येत आहेत ते खूप लांबून लांबून येतात. कोणी जतवरनं येतं आहे, कोणी कवठेमंकाळवरनं येतं आहे, कोणी कौलापूर, बुधगाव, तिकड तासगाव. तर त्या गावांच्यामध्ये जर ह्यांनी फोकस केला तर चांगल्या प्रकारे अजून ते ग्रो करू शकतील. कारण की क्वालिटी एज्युकेशन देणं खूप इम्पॉर्टंट आहे आत्ताच्या घडीला. अशी एखादी घटना घडली की तुमचा डिसिजन त्या कंपनीसाठी गेम चेंजर झालाय? कंपनीसाठी मॅम सांगायचं म्हटलं तर प्रत्येक एम्प्लॉई म्हणजे जीव तोडून काम करतच असतो. तर मी जेव्हा ICSEमध्ये होतो तेव्हा मी फक्त माझ्या टीमवर काम करायचो. म्हणजे आमचं जे काही टार्गेट असायचं त्याच्यावर काम करायचो. तर मी जे काही प्रोडक्ट्स विकलेत आजपर्यंत ते ट्रॅडिशनल ब्रँड्स असतील किंवा टर्म्स ब्रँड्स असतील, तर मी एक व्हॅल्यू ॲड करत गेलो. कारण की मला जे काही विकायचं होतं ते बाबा कस्टमरला गॅरंटेड आणि कुणालाही न फसवता विकायचं होतं. त्यामुळे बँकिंगमध्ये असेल किंवा इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये असेल, मी एकही प्रोडक्ट कुठला रॉंगली सेल नाही केलेला. त्यामुळं प्रत्येक वेळी मी जे काही टर्म प्लॅन विकले किंवा जे काही प्रोडक्ट्स विकला तो व्हॅल्यू ॲडेडच असायचा. कारण की इन्शुरन्स इंडस्ट्रीमध्ये कसं आहे, सपोज तुम्ही 5 लाखचा जर प्रोडक्ट विकताय तर तो तुम्हाला काउंट होताना 10 लाख रुपये होतं म्हणजे तुमच्या टार्गेटमध्ये. तर ICSEमध्ये असताना मला खूप सारे रिकॉग्निशन मिळाले होते आणि टीमसाठी मी खूप चांगल्या प्रकारे काम केलं. ॲज अ टीम प्लेयर म्हणून मी कायम टीमसोबत असायचो. जरी काम इंडिव्हिज्युअल असलं तरी टीमसाठी मी सपोर्टिव्ह होतो. RBL बँकमध्ये जेव्हा आपण होतो, मी गावबाग ब्रांचला काम केलं. जयंत आपटे सर माझे ब्रांच मॅनेजर होते. तर जेव्हा जेव्हा टीमला माझी जरूरत होती त्यावेळी मी माझ्या पद्धतीनं मी कॉन्ट्रीब्यूट केलं. बायजूसमध्ये असताना आकाश बायजूसला सांगलीमध्ये जेवढे काही मुलांना मी रीच आऊट करू शकलो, ज्या शाळेमध्ये रीच आऊट करू शकलो, जेवढे काही कनेक्शन बिल्डअप करता आले तेवढे मी बायजूससाठी काम केलं, आकाशमध्ये काम केलं. त्यानंतरनं परत MITसाठी असेल, MITमध्ये जे काही प्रोग्राम्स वगैरे होते ते चांगल्या लेवलला नेण्यासाठी MITसाठी काम केलं. म्हणजे प्रत्येक ऑर्गनायझेशन जिथं जाईल, जेवढं माझ्याकडून कनेक्ट्स चांगले करता येईल तेवढं मी करून दिलं त्यांना. तुमच्यासाठी सक्सेसचं डेफिनेशन काय आहे? माझ्यासाठी सक्सेस माझ्यासाठी असं म्हणता येणार नाही की प्रत्येकाच्यासाठी सक्सेसची डेफिनेशन वेगळी राहते. तर मला असं वाटतं की मी एखाद्याच्या आयुष्यामध्ये जर काही बदल करत शकलो तर ते माझ्यासाठी सक्सेस आहे. मी आता प्रत्येक स्टुडंट्सला गाईड करतो, त्यांना मोटिवेट करतो, त्यांना इन्स्पायर करतो, तर माझ्यासाठी ते सक्सेस आहे. आत्तापर्यंत मी जे काही करत आलो आहे पुढेही ते करत राहीन जोपर्यंत आहे तोपर्यंत. तर कुणी त्यातून डॉक्टर होईल, कुणी त्यातून चांगला इंजिनियर होईल, कुणी त्यातून टीचर होईल. तर जसजशी ही मुलं पुढे 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 जातील तर कुठे ना कुठे तरी ते चांगल्या पदावर जातील आणि माझ्यासारखेच कोणतरी ते पुढे कुणाला तरी गाईड करतील. तर ते माझ्यासाठी एक सक्सेस आहे. फेल्युअर आलं तर पुन्हा कसं उभं राहायचं? मी सगळ्यांना एकच सांगत असतो की तुमच्याकडे फक्त दिवसाचे 24 तास आहेत. लाईफमध्ये प्रत्येक दिवस एक नवीन आहे. म्हणजे आज जे 24 तास झाले ते परत तुम्ही बदलू नाही शकणार किंवा उद्या जे होणार आहे ते तुम्हाला आज माहिती नाही आहे. तर तुम्ही प्रेझेंटमध्ये जगायला शिका. काल काय झालं ते सोडून द्या. आज तुमच्याकडे आजचा दिवस आहे, आजचे 24 तास आहेत. त्या 24 तासाचा तुम्ही काय उपयोग करून घेता हे तुमचं पुढचं फ्युचर ठरवेल. तर कितीही फेल्युअर आलं तर माणसानं घाबरायचं नाही. मी खूप साऱ्या लोकांना असं बघितलं. माझंच एक्झाम्पल सांगायचं म्हणजे तर मी एका ॲक्सिडेंटमध्ये मोठ्या वाचलो. मला इथे क्रॅक पण गेला होता डोक्याला, तर तिथून कव्हर झालो. हाताची इंजुरी झाली होती, तिथून कव्हर झालो. त्यानंतरनं कोविड आला. कोविड पण झाला होता मला. अरे, कोविड एक्स्ट्रीम लेवलला झाला होता. मी तुम्हाला शो पण करेन. मी काही व्हिडिओज माझे लास्ट रेकॉर्ड्स म्हणून मी शेअर केले होते. तर त्याच्यामध्ये मला श्वास घ्यायला त्रास होत होता, म्हणजे एक्स्ट्रीम लेवलला जातो. तर काही निसर्गाचा नियम आहे, काही निसर्ग तुम्हाला संदेश देत असतो की थोडंसं थांबा. तर थांबल्यानंतर असं होत नाही की तुम्ही फेल झाला.
तर तुम्ही परत आणि नव्या उमेदीनं परत पुढे जाऊ शकता. नवीन काही तुमचे मार्ग असतील ते तुम्हाला दिसत असतात. तर थांबल्यानंतर काही रस्ता संपत नसतो किंवा दिशा संपत नसतात. एवढे सगळे मार्ग आहेत. म्हणजे असं म्हणत नाही की तुम्ही शिकला तर सक्सेसफुल होता, तुम्ही पैसे कमवला तर सक्सेस होता. सक्सेसफुल होण्यासाठी फर्स्ट तुमची हेल्थ इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पहिला हेल्थवर काम करा. त्यानंतर तुम्हाला जे काही आवडतं त्या क्षेत्रात जावा. त्या कुठल्याही सामाजिक संस्था असेल तर थोडंसं सामाजिक काम करा. तर ऑटोमॅटिकली तुम्हाला त्या गोष्टी रीच आउट होत जातील. तर प्रत्येकाची सक्सेसची डेफिनेशन वेगळी आहे. माझ्यासाठी तर सक्सेस त्या पद्धतीनं आहे. आणि फेल्युअर तर लाईफचा एक पार्ट आहे. जर तुम्ही फेलच झाला नाही तर तुम्हाला कळणार कसं की तुम्ही काय चुकला आहात. तर 24 तासाची लाईफ आहे एवढंच डोक्यात ठेवायचं आणि हे 24 तास आपले 100% द्यायचं एवढंच डोक्यात ठेवायचं. आता वळूया तुमच्या आवडत्या सब्जेक्टकडे, हरित सांगली. तर हरित सांगलीची सुरुवात कशी झाली? ॲक्च्युली माझे मित्र आहेत. मित्र म्हणताना मी त्यांना काकाच म्हणतो, रमेश परांजपे. तर काका खूप वर्षांपासून झाडं लावतात. तर ते डोंगराच्या खाली इकडे तिकडे लांब लांब झाडं लावली त्यांनी. त्यानंतरनं माझी आणि त्यांची ओळख झाली. त्यानंतरनं आम्ही दोघं पण मला पण इंटरेस्ट, मला प्राण्यांच्यामध्ये निसर्गामध्ये खूप इंटरेस्ट. तर मी पण त्यांना जोडला गेलो. कधी विचार केला नव्हता की हरित सांगली ह्या लेवलला येऊन थांबेल. कारण की गेले 8 वर्ष झाले आम्ही कंटिन्युअस काम करतो आहे. दररोज सकाळी उठायचं 6 वाजता, ते गाडीमध्ये सगळं सामान भरायचं. कुऱ्हाड असेल, खोरा असेल, कुदळ असेल, झाडं भरायची आणि झाडं घेऊन जायची, रोडच्या साईडला लावायची. काकांनी पण भरपूर झाडं लावली. त्यानंतर मग त्या झाडांना पाणी घालणं, दिवसभरातला 6 ते 8:30चा वेळ आम्ही पूर्णपणे झाडासाठी देतो. त्यानंतर रात्री 10:30 ते 11:30 जेवण झाल्यानंतरनं आम्हाला म्हणजे वेळ खूप कमी आहे, टीम कमी आहे, तरी पण आम्ही करत राहिलो. आणि नंतर मग मला कळालं की दोघांच्याकडनं खूप टफ चाललं आहे. तर आता 1-2 महिन्यापूर्वी मी Instagramला अकाउंट ओपन केलं. म्हणलं काकांना की काका आता आपण थोडंसं लोकांच्यापर्यंत रीच आउट करूया. तर लोकवर्गणीतनं आपल्याला काही पैसे मिळतात का बघा. कारण की एक झाडाची किंमत जवळपास 350 ते 450 रुपये आहे. तर जेवढ्या लोकांनी जर एक बड्डे असेल किंवा तुमच्यात कुठलं शुभ काम असेल तर आपण एवढे पैसे खर्च करतो. वर्षाचे 365 दिवस आहेत. 1-1 रुपया जरी जोडला तरी एक झाड प्रत्येकाच्या नावाने आहे. तर प्रत्येकाने झाड जरी डोनेट केलं काका तरी आपण पुढे जाऊ. तर काकांनी म्हणले चल ठीक आहे. तर आत्ता जेवढी झाडं लावलेत आमचं सक्सेस रेशो जवळपास 95% आहे. अरे वा. ती पूर्णपणे जगवलेत आम्ही. प्रत्येक झाडाला जाऊन बघणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आता हे तुम्हाला दिसतंय हे काटे वगैरे दररोज असे हात असे हे झालेत. तर खड्डे जे आहेत ते आम्ही स्वतः काढले. आमच्याकडे आता पैसे आहेत, फंड्स आहेत, तर आम्ही JCB लावू शकतो, माणसं लावू शकतो. काही माणसं म्हणतात की तुम्ही स्वतः का करताय माणसं. तर आम्हाला एक लोकांच्यामध्ये एक इन्स्पिरेशन म्हणायचं आहे की बाबा आम्ही जर खड्डे काढतोय. माझे काका जे आहेत ते ॲल्युमिनियमचा खूप मोठा बिझनेस आहे त्यांचा. तर ते सुद्धा स्वतः येतात, खड्डा काढतात, कचऱ्यात हात घालतात. ज्या लोकांनी बाटल्या टाकलेल्या आहेत, ह्याच्या प्लॅस्टिकच्या बाटल्या असतील, दारूच्या बाटल्या, त्या सगळ्या स्वच्छ करतो आम्ही. त्या जागेत खड्डा काढतो आणि लावतो. तुम्ही पुष्पराज चौक म्हणाल, राम मंदिर चौक बघा, आमराईत जाऊन बघा. जिथं जिथं तुम्हाला रोडच्या साईडला जी झाडं दिसतात, माधवनगरच्या जकात नाक्यापासून मदन भाऊंचा जो पुतळा आहे आपल्या कॉलेज कॉर्नरपर्यंत सगळी झाडं मी आणि काकांनी लावलेत. नुसती लावली नाही आहेत, ती आजपर्यंत जगवलेत. त्याचे बुंदे जवळपास एवढे मोठे झाले आता. आणि ही सगळी भारतीय झाडं लावलेत, ना की आम्ही रेंट्री वगैरे अशी काही लावलेत. वड, पिंपळ, कडुलिंब, जी की आपल्याला ऑक्सिजनची. आता तुम्हाला आठवेल की ऑक्सिजन म्हणल्यानंतर फक्त आपल्याला कोविड आठवतं. खरं झाडं इतक्या वर्ष आपल्याला ऑक्सिजन देत राहिले तरी आपल्याला त्याची जाणीव नाही आहे. तर लोक जातात डोंगरावर, कुठे जातात इकडे दंडोबाच्या डोंगरावर, तर तिथं ऑलरेडी आहे. तिथली जैवविविधता आपल्याला डिस्टर्ब करायची काही गरज नाही आहे. आपल्या शहरामध्ये झाडं लावणं खूप गरजेचं आहे. तर मला असं वाटतं की प्रत्येक माणसानं ॲटलिस्ट जो जगतोय 21 झाडं तरी लावली पाहिजे. म्हणजे शास्त्रशुद्ध पद्धतीनं म्हणाले ते आपल्या लाकडाची व्यवस्था आपण स्वतः करून गेलं पाहिजे असं मला वाटतं. तर मी आता लोकांना थोडंसं प्रोत्साहित करतोय की तुम्ही या झाडं लावा. लोक येतात, थोड्या दिवस करतात, त्यानंतर मी त्यांना बोलवतो, रस्त्यावरून पकडून आणतो की चला तुमच्या हस्ते लावूया. म्हणजे त्यांना खरं मला दुःख ह्या गोष्टीचं वाटतं की काही वेळा लोक रस्ता बदलतात, यायचे बंद करतात, फोन उचलत नाहीत. मी सोडून देतो कारण की आमचं काम काही थांबलेलं नाही आहे.
कारण की आम्ही मोटिवेशन किंवा ह्याच्या थ्रू चालणारे नाही, आम्ही इन्स्पायर झालेले आहोत. तर आम्हाला असं वाटतं की आमचं काहीतरी निसर्गाचं देणं लागतं, त्यामुळे आम्ही दररोज हे काम करत राहतो. पुढे जाऊन आता काही माझ्या स्कूल्स आहेत, काही शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, तर ते विद्यार्थी जोडले जातील. खरोखर त्यांना गरज आहे, त्यांना वाटतं की बाबा आपल्याला क्लायमेट चेंजबद्दल काहीतरी करायचं आहे, तर ते लोकं जोडले जातील. नक्कीच आता मला 1.5 लाख लोकं बघतायत, तर मला असं वाटतं की हे कार्य अजून मोठ्या गोष्टीला घेऊन जाईल. येणाऱ्या 15 ऑगस्टला आम्ही एक मोठा ड्राईव्ह ठेवतोय. काही डॉक्टर्स आता मला कनेक्टेड झालेत, काही ॲडव्होकेट्स कनेक्ट झालेत. तर ते म्हणतात तू चांगलं काम करतोयस, तर आमच्याकडून हे 5 झाडं, 10 झाडं. तर ते मदत करायला तयार झालेत. तर हे कार्य अजून मोठ्या लेवलला जाईल असं मला वाटतं. जर प्रत्येकानं ठरवलं की आपण महिन्याला एखादं तरी झाड लावावं, तर एन्व्हायरमेंटमध्ये काय चेंजेस होतील असं तुम्हाला वाटतंय? झाड लावणं ही गोष्ट एक प्रायमरी स्टेज आहे. खरं झाड जगवणं ही खूप मोठी गोष्ट आहे. एका झाडाला कमीत कमी तुम्हाला 3 ते 4 वर्ष जपायला लागतं, जोपर्यंत ते मोठं होत नाही. एकदा ते सेल्फ सोर्सिंग पाण्याचं घ्यायला चालू झालं, तर त्याला काही लागत नाही. तुम्हाला ते दररोज काही मागणार नाही आहे की बाबा मला हे खाद्य घालायला पाहिजे. ते फक्त चांगलं पाणी शोषायला चालू करतं. तर 3 वर्ष त्या झाडाकडे बघणं खूप गरजेचं आहे. आणि आता जे आपण बघतो की हवा प्रदूषण असेल किंवा ऑक्सिजनची जी हे आहे, किंवा आता जो काही आपला ज्याला म्हणतो की ऑक्सिजनची लेवल कमी होत चाललेली आहे, तर झाडं लावणं खूप गरजेचं आहे. पुढे जाऊन आपल्याला ह्याची खूप उणीव भासणार आहे की ऑक्सिजनची. आपण आत्ताच नाही लावलं, कित्येक झाडं आता कटिंग होत चाललेली आहेत. कित्येक बिलियन्समध्ये झाडं आजपर्यंत रोड वायडिंगमध्ये गेलेली आहेत. मी म्हणतो रोड होणं गरजेचं आहे, सगळं गरजेचं आहे. खरं रोड झाल्यानंतर तुम्ही त्याच्या साईडला पण झाडं लावू शकता, प्लांटेशन करू शकता. फक्त घरापुरता विचार करून चालणार नाही. आपल्याला सोसायटीचा विचार करायला पाहिजे की बाबा आपल्यानंतरनं ही पुढची पिढींना आपण काय देतोय. तर आपल्याला एखादं झाड तरी, आपण फक्त उन्हाळ्यात उठतो की बाबा टेम्परेचर वाढलं आहे, तर कशामुळं वाढलं? ते आपल्यामुळं वाढलं. तर एक झाड लावणे ही एकच गोष्ट नाही आहे, तर बऱ्याच साऱ्या गोष्टी त्याच्याशी निगडीत आहेत पर्यावरणाशी. तर प्रत्येक माणसानं आपलं एक काम आहे की मी माझ्या घरापुरता विचार न करता मी माझ्या गल्लीपुरता विचार करावा, मी गल्लीपुरता न विचार करता मी माझ्या गावापुरता विचार करावा, मी गावापुरता न विचार करता माझ्या सिटीपुरता विचार करावा. जर ही भावना प्रत्येकाच्यात जर रुजू झाली, तर मला नाही वाटत आहे की कुठल्याच्या म्हणजे क्लायमेट चेंज आणि ह्या गोष्टीवर बोलायची गरज भासेल पुढे जाऊन. प्रत्येक माणसामध्ये चेंज होणं खूप गरजेचं आहे. तर ह्या चेंजेस जर झाल्या, तर आपण पुढच्या पिढीला नक्कीच एक हरित सांगली देऊ शकू, अशी माझी. नक्की. सर, आता हे एक प्रकारचं समाजकार्यच करताय, पण याच्यामध्ये तुम्हाला कधी टीका वगैरे सहन करावे लागलेत काय? टीका म्हणजे पहिला माझ्या घरातलेच मला म्हणायचे की सगळे लोक जिमला जातात, योगा करायला जातात, रनिंगला जातात, कोणी अजून काय काय करतात, तर तू काय करतोस? सकाळी उठतोय, काकांच्यावर जातोयस, कित्येक वर्ष तेच करत आलोय. काकांच्या पण घरामध्ये आहे, काका आम्ही सकाळी तुम्हाला ओळखणारच नाही, म्हणजे चिखल लागलेला असतो अंगाला, सगळे माती लागलेली असते. तर समाजातली लोक म्हणतात की हे तर तुमचं काम नाही आहे, गव्हर्नमेंटचं काम आहे. तर अशा प्रकारे खूप साऱ्या टीका होत आल्या, तरी पण आम्हाला फरकच नाही पडला. आम्ही आमचं काम चालूच ठेवलं. आणि आता ज्यावेळी मी लोकांच्यापर्यंत पोहोचतोय, तर जी झाडं आता ज्यांनी बघतायत, तर त्यांना ते बघून आता ते इन्स्पायर्ड होतात माझ्याकडे. तर आता त्या गोष्टीचं काहीच वाटत नाही मला. आतापर्यंत जी झाडं लावलेत ती म्हणजे आता तुम्हाला जसं मी सांगितलं की आम्ही गावामध्ये पण काही झाडं लावलेत आणि आता सांगलीमध्ये लावलेत. तर सगळ्या ओपन स्पेसमध्ये आम्ही झाडं लावलेत. तर ती आता थोड्या दिवसांनी तुम्हाला दिसतील मोठी झालेली. आणि जे काही लावलेले आहेत ती सगळी जगवली आहेत. तर प्रत्येकानं एक एक झाड घ्यावं त्याची जबाबदारी, असं मला वाटतं. म्हणजे ती पूर्णपणे जगतील. सर, तुम्ही म्युन्सिपाल्टीकडून कधी मदत वगैरे घेतली का याच्यासाठी? मी मदत मागण्यासाठी गेलो होतो. खरं त्यांच्याकडे फंड्स नाही आहेत किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत की ते नाही करू शकत आहेत. त्यांच्याकडे झाडांसाठी जी झाडं आहेत ती अवेलेबल नाही आहेत, असं मला म्हणजे समजलं त्यांच्याकडनं. तर मला पण एवढा वेळ नाही आहे की त्यांच्या मागं लागण्यासाठी. तर आम्ही आमचं काम चालूच ठेवलेलं आहे. त्यांना खूप सारे कामं आहेत, त्यामुळं त्यांच्याकडे पण वेळ नाही आहे. तर कुठे ना कुठेतरी गॅप आहे.
मग मी तो विषय सोडून दिला की आपण आपल्या परीनं जेवढं काम करता येईल तेवढं करायचं, बाकीचं सोडून द्यायचं. सर, आपल्या हरीत सांगलीमध्ये पार्टिसिपेट होण्यासाठी ऑडियन्सला तुम्ही काय स्पेशल मेसेज द्याल? एकच मेसेज मी सांगेन की प्रत्येक दिवशी तुम्ही योगा करताय, जिम करताय किंवा बाकीच्या गोष्टी करताय, तुम्ही एक दिवस फक्त या. तुम्हाला म्हणजे जे काही शारीरिक कष्ट करायचे आहेत ते तुम्ही खड्डा काढू शकता किंवा एखादं झाड उभा करू शकता, स्वच्छता करू शकता. त्याच्यापेक्षा जास्त कॅलरीज जळतील याची गॅरंटी माझी. आणि मी काय असं नाही म्हणत आहे की तुम्ही सगळंच सोडा आणि आमच्यासोबत या. तुम्ही प्रत्येकाने एक एक दिवस जरी आला तरी पण हा जो उपक्रम आहे तो आपण चांगल्या लेवलला लिहू. आम्हाला मनुष्यबळाची गरज आहे, प्लस आम्हाला फंडिंगची पण गरज आहे. जर तुम्ही प्रत्येकाने एक एक झाड जरी डोनेट केला किंवा घेतला तर ते खूप गरज म्हणजे आम्हाला एक मोटिवेशन मिळेल, आम्हाला एक काम करण्याची अजून उमेद जागृत होईल. तर आता वळूया आपल्या सगळ्यांच्या आवडत्या सेगमेंटकडे, ज्याचं नाव आहे रॅपिड फायर. विचार न करता पटकन उत्तर द्यायचं आहे तुम्हाला. ओके. 1 वर्ड फॉर सौरभ पाटील. वेल, हरीत सांगली, झाडे लावा झाडे जगवा. हार्ड वर्क की स्मार्ट वर्क? स्मार्ट वर्क. मनी, पोझिशन की पीस? पीस. ओके. तुमच्या पर्सनॅलिटीमधली अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला चेंज करायची आहे? चेंज म्हणता येणार नाही. लोकांना मी खूप हेल्पफुल राहतो. माझा फॅमिलीचा टाईम मी बघत नाही आहे, तर थोडंसं फॅमिलीकडे बघायचं आहे मला आता थोडंसं. तर थोडंसं समाजकार्य थोडंसं कमी करायचं आणि आता थोडंसं फॅमिलीला वेळ द्यायचा आहे. कारण की सकाळी एकदा मी 6 वाजता बाहेर पडल्यानंतर मी रात्री 11 वाजताच घरी जातो. बापरे. तर 1च तास जो असतो तो माझ्या फॅमिलीसाठी असतो आणि फोनवर जे काही असतं कम्युनिकेशन तेवढंच. त्यानंतर सकाळी परत 5 वाजता उठतो, परत काम चालू होतं. म्हणजे फक्त मी घरात नावापुरतं जातो, तर तो थोडासा वेळ बदलायचा आहे मला. सोशल मीडिया अपॉर्च्युनिटी आहे की डिस्ट्रॅक्शन? सोशल मीडिया म्हणायला गेलं तर जसं एक नाईफ असतं तशा प्रकारचं आहे. म्हणजे त्या नाईफचा उपयोग तुम्ही कशा पद्धतीनं करता. तर माझ्या मते तुम्हाला एखादी गोष्ट खूप साऱ्या लोकांच्यापर्यंत पोचवायची आहे तर तुम्हाला सोशल मीडिया एक बेस्ट प्लॅटफॉर्म आहे. कारण की आज तुम्हीही न्यूजपेपर खूप कमी वाचता, मी पण न्यूजपेपर कमी वाचतो. तर आपल्याला सगळ्या न्यूज एका मिनिटामध्ये मिळतात, कारण की ते इंस्टाग्रामच्या रील्सवरती येतात. मॅक्झिमम लोकांच्यापर्यंत आपण रीच आउट करू शकतो. तर ह्यासाठी सोशल मीडिया आहे. स्टुडंटच्यासाठी सोशल मीडिया नाही आहे, कारण की स्टुडंट आता खूप सारे डिस्ट्रॅक्टेड आहेत, कारण की त्याचा वापर त्यांना कळत नाही की कशा पद्धतीने करायचा. तर स्टुडंटसाठी सोशल मीडिया इज नॉट अ गुड थिंग. तर त्यांनी त्यांच्या एज्युकेशनवर जास्त पद्धतीनं म्हणजे चांगल्या पद्धतीनं काम करायला पाहिजे. याच्याकडे थोडंसं जोपर्यंत तुमचं एज्युकेशन होत नाही तोपर्यंत लक्ष नाही दिलं पाहिजे. हरीत सांगली एका शब्दात? हरीत सांगली म्हणजे आता एक खूप मोठा म्हणजे मला असं म्हणायचं आहे की पुढे जाऊन त्यासाठी एक मोठी एक ओळख तयार होईल. हरीत सांगली म्हणजे एक रमेश परांजपे आणि सौरभ पाटील असं नाही राहणार. सांगलीतला प्रत्येक माणूस हरीत सांगलीशी जोडला जाईल, हेच म्हणेन मी. तुम्हाला सांगलीची किंवा महाराष्ट्राची एक दिवसासाठी रिस्पॉन्सिबिलिटी मिळाली तर तुम्ही एन्व्हायरमेंटसाठी काय कराल? मला जर महाराष्ट्राची किंवा सांगलीची जरी रिस्पॉन्सिबिलिटी भेटली तर फर्स्ट थिंग ज्या गोष्टी बॅन करायच्या त्या मी पूर्णपणे बॅन करेन. एकतर प्लास्टिक पूर्णपणे बॅन करून टाकेन आणि जेवढी घरं आहेत, जेवढी पर्सन्स आहेत, तर पर पर्सन्स 21 झाडं लावायलाच पाहिजे हा रूल्स टाकेन. जे काही गोष्टी आहेत की जशा की कचरा विल्हेवाट जे आहे किंवा कचऱ्याची जी विल्हेवाट आहे, तर आपण फक्त ऐकतो की ओला कचरा बाजूला करा आणि सुका कचरा वेगळा करा. नंतर तो एकत्र सगळा एका ढिग्यात जातो, तर तो सगळा वेगळा करेन. नदी स्वच्छताचा आहे तर नदीच्या साईडला पूर्णपणे बॅरिगेट्स लावून टाकेन, तिथं गार्ड्स उभा करेन, जेणेकरून लोक कचरा टाकणार नाहीत आणि रूल्स एवढे स्ट्रिक्ट करावेत की त्याच्यानंतर कोणी धाडस नाही करायला पाहिजे की तो रूल ब्रेक करायसाठी. तर तसे रूल्स पहिला फोर्सफुली अप्लाय करेन, जेणेकरून कोणीही पर्सन रूल ब्रेक करायच्या अगोदर 10 वेळा विचार करेल की बाबा हा ब्रेक केला तर मला एवढा फायनान्शियली लॉस होईल. तर अशा गोष्टी एकतर प्रेमाने समजून बघा, नाहीतर मग तुम्हाला कायद्याच्या भाषेमध्ये त्या गोष्टी अंमलात आणायला लागतील.
तर अशा गोष्टी तर माझ्यापर्यंत मी करेन. झाड लावण्याशिवाय अजून कोणती हॉबी आहे तुमची? मला लोकांना हेल्प करायला आवडते. तर माझ्याकडून माझे जे काही फ्रेंड्स आहेत, माझ्या जे परिचयाचे आहेत, तर कोणताही गोष्ट आली की बाबा हे काम आहे, ते मला पाहिजे करायचं आहे, तर मी त्याला कनेक्ट्स देऊन टाकतो की बाबा हा व्यक्ती आहे, ह्याला फोन कर, हे तुझं काम होऊन जाईल. मला मुलांच्या सोबत टाईम स्पेंड करायला आवडतो, मुलांना गाईड करायला आवडतं. तर जे काही मुलं असतील त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडतं. तर जिथं जिथं जातो, जिथं जिथं फ्रेंड्स कनेक्ट करता येईल, चांगले कनेक्ट्स बनवता येईल, तेवढे कनेक्ट्स मी बनवतो. संध्याकाळी मी 1 तासभर आमच्या इथं सचिन कॉफी आहे बायपासला, तिथे असतो. तर लोकांसोबत भेटणं, बोलणं, त्यांचे विचार ऐकणं, त्यांनी लाईफमध्ये काय शिकलं ते जाणून घेणं आणि ते शेअर करणं, हे इम्पॉर्टंट वाटतं मला. तर खूप साऱ्या लोकांना मी ऐकतो, त्यांचे विचार ऐकतो, त्यांच्याकडून प्रॅक्टिकल गोष्टीमध्ये कसं उतरता येईल त्या गोष्टीचा प्रयत्न करतो. सर, आता लास्ट क्वेश्चन, टॉक शो विथ प्रीतीमध्ये येऊन कसं वाटलं? खूप चांगलं वाटलं मॅडम की तुम्ही हा शो घेताय आणि आता माझा हा 2nd पॉडकास्ट आहे. आता तुमच्याकडून जसा रिस्पॉन्स भेटला तर तसे पुढे पुढे अजून पॉडकास्ट मिळत राहतील मला. नक्कीच. माझे विचार चांगल्या लोकांच्यापर्यंत पोहोचत जातील आणि ते थोडेसे प्रेरित होऊन या हरित सांगलीच्या मिशनमध्ये येतील अशी अपेक्षा करतो. तुम्हालाही पॉडकास्टसाठी खूप शुभेच्छा. आपण एकाच कॉलेजमधून पास आउट आहोत. तर कॉलेज म्हणजे जसं डॉक्टर पतंगराव कदमांनी जसं कॉलेज उभा केलं, त्यांचं जसं विजन होतं, तशा प्रकारचे विजन्स आता असणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही मोठी स्वप्न बघणार नाही तोपर्यंत त्या गोष्टी तुम्ही प्रॅक्टिकलमध्ये उतरू शकणार नाही. तर मुलांना प्रेरित करा, म्हणजे जास्त करून चांगल्या चांगले टॉपिक्स तुम्ही घेऊन येत चाल, जेणेकरून मुलं ते बघतील आणि त्यांच्याकडून काहीतरी शिकतील. सर, तुमचे विचार आणि तुमची जर्नी बघून म्हणजे खूप इन्स्पायर झालंय आणि आपलं ऑडियन्स पण नक्कीच इन्स्पायर झाला असणार आहे. थँक्यू. तुम्ही वेळात वेळ काढून आपल्या टॉक शो विथ प्रीतीमध्ये आल्याबद्दल तुम्हाला खरंच खूप थँक्यू व्हेरी मच. थँक्यू सो मच सर. येस मॅम. आज सौरभ सरांकडून खूप काही जाणून घ्यायला मिळालं, जसं की सेल्स, मार्केटिंग, सक्सेस, फेल्युअर आणि हरित सांगलीबद्दल सुद्धा. हे बघा, एक झाड लावायला काही मिनिटच लागतात, पण त्या झाडाची सावली कोणाचं तरी पूर्ण आयुष्य सुखावू शकते. म्हणूनच ग्रो इन युअर करिअर, ग्रो ॲज अ पर्सन, अँड व्हाईल यू ग्रो, लेट द वर्ल्ड अराउंड यू ग्रो टू. सो लवकरच भेटूया अशाच एका इन्स्पिरेशनल स्टोरीसोबत. तोपर्यंत कीप वॉचिंग, कीप सपोर्टिंग, कीप ग्रोईंग. टेक केअर, स्टे इन्स्पायर्ड.